आपला देश फार मोठ्या संकटामध्ये पडलेला होता। देशावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। असं असतानाही आपल्या देशाचे वीर जवान यांनी शत्रू राष्ट्रामध्ये घुसून असंख्य प्रकारे शत्रू राष्ट्रामध्ये त्यांना क्षेपणास्त्राच्या सहाय्याने नुकसान केलेलं आहे आणि याची धडकी पुन्हा शत्रू राष्ट्राला बसली आणि शत्रू राष्ट्रांना लगेच माघार घेण्याची भूमिका घेतली। काल तशा प्रकारचे मीडियाच्या माध्यमातून काही बाबी आपल्या कानावर आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी यासाठी जमलो, पहलगाम या ठिकाणी ज्या 27 भारतीयांचा पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केलेली आहे, क्रूर असा हत्याकांड केलेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या देशात ते वीर जवान सीमेच्या आत घुसून शत्रू राष्ट्राच्या विरोधामध्ये लढले आणि आपला विजय त्यांनी आपला प्राप्त करून घेतला। या संदर्भात आज आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जमलो। बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हा 10 मे होता। त्यांनी स्पष्ट अशा प्रकारच्या सूचना आणि आदेश कार्यकर्त्यांना दिले की कोणत्या प्रकारे माझा वाढदिवस हा माझ्या वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा करू नका। देश संकटात आहे, वीर जवान घरातील पडत आहेत, म्हणून तुम्हाला जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने करा, तिरंगा रॅली काढा आणि वीर जवानांना स्फूर्ती येईल अशा प्रकारचं प्रोत्साहनपर एक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवा आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण भारतीय जवानांना स्फूर्ती यावी यासाठी आपण या ठिकाणी जमलो आणि त्यानंतर लगेच आपला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे। या देशातल्या काही वीर जवानांनी बलिदान दिलेले आहे, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। तत्पूर्वी या सीमेवर भोले साहेब आहेत, भोले साहेब आपला श्रद्धांजली स्वरूपाचा निरोप तुम्हाला देतील। त्या पद्धतीने आपण अशा प्रकारचं कृत्य करायचं। तर मित्रांनो, साहेब आंबेडकर यांच्या 10 मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिवस म्हणून वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने आणि सर्व पक्ष संघटनेच्या वतीने आज आपण तिरंगा रॅली या ठिकाणी साजरी केलेली आहे। आंबेडकर चौक ते शास्त्री चौक या ठिकाणी समारोप करतोय। तर समारोपाच्या शेवटला जात असताना आपण या ठिकाणी जे शहीद बलिदान दिलेले जे शहीद आहेत त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत। पायातली चप्पल आपण बाजूला ठेवायची आणि 2 मिनिटं आपण स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची। जय श्रीराम।